आज आपण बनवणार आहे पॅटीस। त्यासाठी मी ब्रेड घेतलाय, साहित्य घेतलंय, पनीर घेतलंय मी अर्धा पाव पनीर आहे, म्हणजे पाव किलोला अर्धा कमी। टमाटा घेतलाय, एक मोठा टमाटा कापून घेतलाय, 2 शिमला मिरची घेतल्यात, एक काकडी घेतलीये, गाजर घेतलंय, 3 मिरच्या बारीक कापून घेतल्यात आणि मक्का नाही, मक्का आपला पाण्यात उकळवून घेतलाय मी। हे बघा थोडासा, आपण त्याला थोडं फ्राय करणार ना, त्याच्यासाठी कच्चा राहू नये म्हणून भाज्यांमध्ये। तर आपण टाकूया तेल, एक 2 माप तेल टाकलं मी। टाकूया लसूण, लसूण चेचून घेतलाय, लसूण आपला भाजलाय। टाकूया जिरं, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, मिरची 3 मिरच्या घेतल्यात मी बारीक कापून। त्याच्यामध्ये टाकूया आपण शिमला मिर्च, गॅस आपण फास्टच ठेवणार आहे, बारीक नाही करणार। गाजर, काकडी, शिमला मिर्च टाकली, गाजर टाकली, काकडी टाकूया। कांदा, 1 कांदा आहे हा बारीक कापून घेतला मी। यामध्ये टाकणार टमाटा, पनीर, हे आपण आहे ना एकदम सुक्क करून घेणार, आपण पॅटीस बनवणार आहे ना त्याकरता। चांगलं परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये टाकूया मका, जो आपण शिजवून घेतलेला ना, 1 मका घेतला मी शिजवून, तो टाकूया। यातला पूर्णपणे पाणी काढून घेतलं मी। आपली भाजी एकदम सुकी झाली आहे, हे बघा। आता याच्यात टाकूया ओरगानो, 1 चमचा आहे हे, मी काढून घेतलंय वाटी। नंतर टाकूया आपण ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स 1 चमचा। त्याच्यामध्ये टाकूया आपण शेजवान चटणी, 1 चमचा।
आता याच्यामध्ये आपण आहे ना टाकले शेजवान चटणी, बाकी काही टाकलं नाही याच्यात. आणि चवीप्रमाणे मीठ. वरनं टाकूया कोथिंबीर. गॅस करूया बंद, गार करून घेऊया. आपलं सारण गार होतंय तोपर्यंत आपण चण्याचं पीठ घेऊया. 1 वाटी चण्याचं पीठ आहे, अजून 1 वाटी घेऊया. दोन वाटी चण्याचं पीठ घेतलंय मी. हे टाकूया चवीप्रमाणे मीठ. पण मीठ सारांमध्ये पण टाकलं होतं ना, जे आपण सारण केलं होतं ना त्याच्यामध्ये. आता पाणी टाकून ना आपण कालवून घेणार आहे. एक ग्लास पाणी घेतलंय मी. व्यवस्थित आहे ना कालवून घेऊया. आपल्या गुटले आहेत ना हे पूर्ण हे व्हायला पाहिजे, फुटायला पाहिजे. याच्यामध्ये टाकूया चिमटभर सोडा. आपण काढून घेऊया. हे मला पीठ आहे ना थोडं कमी वाटतंय, मग म्हणून मी अजून 1 वाटी याच्यात पीठ टाकते, म्हणजे झालंय 3 वाट्या. 1/2 किलो पीठ झालं हे. थोडं पाणी ओतूया आणि याला व्यवस्थित आहे ना कालवून घेऊया. झालं आपलं चण्याच्या पिठाचा घोळ पण करून झाला. ठेवूया बाजूला. आपलं सारण पण गार झालं. आता आपण सँडविच बनवायला घेऊया. पॅटीस बनवायला आपण आता घेऊया. झाला आपला चण्याच्या पिठाचा घोळ तयार. हे बघा घटमुट झालाय, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. हे ठेवूया बाजूला. हे आपण सारण घेतलंय ना हे पण आपलं गार झालंय. तर आपण आहे ना आता पॅटीस बनवायला घेऊया. त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण हे चीज. चीज आपलं टाकल्यावर चीज आपण मिक्स करून घेऊया. आपण काढून घेतलंय. घेऊया बाजूला. ब्रेड घेऊया. ही आहे आपली पुदिन्याची चटणी. मी खूप वेळा दाखवली. पहिले घेऊया चटणी लावून.
सारण टाकूया याच्यावर. जर लावूया आपली शेजवान चटणी. त्याच्यामध्ये पण टाकली होती आपण शेजवान चटणी सारणामध्ये. अशा प्रकारे आपण हे करून घेणार आहे. मी बनवलं एक, जर दुसरं पण बनवणार, असे मी 2-3 बनवून घेणार आणि नंतर फ्राय करणार. झालं आपलं तेल पण गरम झालंय. गॅस करूया थोडा बारीक. आपण सँडविच भरून ठेवले ते ना, आपण पॅटीस बघा भरून ठेवले आणि कापून घेतले मी. हे बघा, आता हे चण्याच्या पिठात बुडवणार आणि तेलात सोडणार. झालं आपलं तयार. काढून घेऊया. आता दुसरे पण टाकूया आपण. झाले आपले सँडविच तयार. ही आहे पुदिन्याची चटणी, शेजवान चटणी, लसूण चटणी. कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. ह्याच्यात बुडवा किंवा ह्याच्यात बनवून बघा, काम सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.